मुंबईचं प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ एका व्यापाऱ्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला। पोलिसांनी पंचनामा करून तिथलं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा जप्त केलंय। तर याच ठिकाणी आता पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला असून गोवंडी पोलीस, मुंबई क्राईम ब्रांच यांच्या माध्यमातून हा तपास केला जातो। घटनास्थळावरून अधिक काही पुरावे मिळवण्याचा पोलीस प्रयत्न करतायत, परंतु अशा प्रकारचा हल्ला आकस्मिकपणे घडलेला नसून पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना सुद्धा संशय आहे। गोळीबार झालेल्या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी। आपण पाहू। शमसुद्दीन खान या व्यावसायिकावरती काल रात्री चेंबूरमध्ये अज्ञात इसमांकडून गोळीबार आहे तो करण्यात आलेला होता। आपण त्याच घटनास्थळी आहोत आणि या ठिकाणी रात्री जवळपास 9:50 हा गोळीबार झाला आणि याच्यामध्ये शमसुद्दीन खान यांना गंभीर दुखापत आहे ती झालेली आहे। अज्ञात इसमांकडून हा गोळीबार करण्यात आल्याच्या नंतर या ठिकाणाहून जे हल्लेखोर आहेत तर त्यांनी मात्र पळ काढलेला आहे। या ठिकाणी काल रात्री फॉरेन्सिकची टीम येऊन या संदर्भात संपूर्णपणे जो अहवाल आहे, जो या ठिकाणी पंचनामा आहे तो देखील केलेला आहे। त्यानंतर आता आपण पाहतोय तर या ठिकाणी पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त आहे तो देखील ठेवण्यात आलेला आहे। काल रात्री गोवंडी पोलिसांच्या माध्यमातून त्यासोबतच क्राईम ब्रांचच्या माध्यमातून हा तपास सुरू केलेला असून विभागातील सर्व सीसीटीव्ही आहे तर ते आता एकत्र करून याच्या माध्यमातून हा जो तपास आहे तो पुढे चालू ठेवण्यात आलेला आहे। परंतु हा जर पण परिसर पाहिला तर अत्यंत वर्दळीचा परिसर या ठिकाणी आहे आणि याच रस्त्यावरून पनवेलच्या दिशेने जाताना या शमसुद्दीन खान यांच्यावरती जो हल्ला आहे तो करण्यात आला। अतिशय गंभीर असा प्रकारचा हल्ला आहे, कारण मुंबईमध्ये अचानक अशा प्रकारचे जर अज्ञातांकडून जो हल्ला होत असेल तर मुंबईकर नागरिकांच्या जीवाला एकच धोका असल्याचं देखील या ठिकाणी म्हणण्यात येत आहे। परंतु मुंबई पोलिसांच्या माध्यमातून हा संपूर्णपणे आता तपास आहे तो सुरू आहे। या तपासाच्या अंती नक्की हल्लेखोर कोण आहेत आणि काय त्यांचा नक्की जो हेतू होता हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरत असताना मुंबई क्राईम ब्रांचची टीम आणि मुंबई पोलीस, गोवंडी पोलीस या सर्व पोलिसांच्या माध्यमातून जो तपास आहे तो सुरू आहे। व्हिडिओ संदीप भारतीसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।